आहाहा. प्रसन्न. मठाधिपतीने कसं असं प्रसन्न असायला हवं. त्याशिवाय तुमच्या दर्शनाला येणाऱ्या लालांना प्रसन्न तरी कशा होणार महाराज. नाहीतर तो नागराज अतिशय फाटकं चुरगळलेला धोतर घालून देवी समोर जातो तिची सेवा करण्यासाठी. अरे हट, अशा फाटक्या माणसाला कोण किंमत देणार. हल्ली विद्वत्तेला किंमत नाही, विद्वत्ता भासवणाऱ्याला किंमत आहे. विद्वत्ता भासवणाऱ्याला किंमत आहे. हे खरंय म्हणा. ह्या गावात माझ्याशिवाय चांगलं कुणाला जमत नाही आणि जमणार सुद्धा नाही. पण असं थेट बोलून चालत नाही. उद्या ह्याच मूर्ख गावकऱ्याने तुमच्या ज्ञानाची स्पर्धा घेतली तर तुमचं पित्तळ उघडं पडायला नको. कळलं? ह्या मूर्ख गावकऱ्यांमुळे इथे या मठात दर्शनाला येतात, त्यामुळे तुम्हाला मठाधिपती म्हणून किंमत आहे महाराज. फक्त या मूर्ख गावकऱ्यांमुळे. तसं बघायला गेलं तर मी कुठलीही स्पर्धा, कुठली गोष्ट गफला करून सहज जिंकू शकतो. पण नाही, असं नाही करणार मी. तो नाग्या, त्याची ती लाडकी पुतणी गिरिजा. गिरिजा, वा वा वा, काय सुंदर नाव आहे गिरिजा. नुसतं नाव घेतलं तर डोळ्यासमोर त्याची सुंदर सुरेख रेखीव मूर्ती समोर येते. एखाद्या लेण्यात कोरलेल्या मूर्तीसारखं, अप्सरासारखं, रंबेसारखं, मेनकासारखं, इतकी सुंदर. एवढ्या सुंदर युवतीला नाराज करून कसं चालेल तुम्हाला. तिच्या नाराजीचं पाप कशाला मी माझ्या माथ्यावर घेऊ. एकदा का ती माझ्या काह्यात आली, तावडीत आली की मग बघाच, ह्या नाग्याकडून देवीच्या पूजेचा मान कसा हिसकावून घेतो ते बघाच. वा, सुंदर सुरेख. नवीन आहात? नाही म्हणजे मठात नवीन आलात का असं म्हणायचं होतं मला. या या, चरण स्पर्श करा, आशीर्वाद घ्या रंगराज महाराजांचा. वा वा, तुमच्यासारख्या दिव्य स्त्रीच्या नुसत्या पायाला हात लावला त्या स्पर्शाने मी भरून पावलो. नेहमी येत जा मठात, नेहमी येत जा. तुमच्या कल्याणाची काळजी आणि खबरदारी आज साक्षात रंग महाराज घेईल. मठाधिपती रंग महाराज. नेहमी या. इथे येणारी प्रत्येक स्त्री पुरुष कोणी विनमुख होऊन जात नाही, नाराज होऊन जात नाही या मठात. नेहमी या, नेहमी येत राहा. नित्य नेहमी नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. कायम ह्या रंगराज महाराजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. या. तथास्तु.